नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय दिवेकर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, सध्या तूर, मूग, उडीद, मठ, बाजरी, सोयाबीन यासारखी जी धान्य आहेत यांची काढणी आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. आणि ही जी काही उत्पादन आहे, एकड धान्यांचं जे उत्पादन आहे, आपण बऱ्याच वेळेस काय करतो की आपल्या घरगुती वापरासाठी आपल्या शेतीमध्ये याचं उत्पादन त्या ठिकाणी घेत असतो. आणि हे उत्पादन घेत असताना याची साठवणूक करणं आपल्याला घरामध्ये अत्यंत गरजेचं असतं. आणि साठवणूक करत असताना त्या ठिकाणी भुंगे असतील किंवा सोंडे असतील यासारख्या किडींचा प्रादुर्भाव आपल्या धान्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसत असतो. तर हा जो प्रादुर्भाव आहे या प्रादुर्भाव रोखण्यासाठी धान्यामध्ये कीड लागू नये यासाठी आपण काय करत असतो की मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं अल्युमिनियम फॉस्फाईड जे आहे, हे जे अतिविषारी केमिकल घटक आहे याचा वापर आपण धान्यामध्ये त्या ठिकाणी करत असतो. हा धान्यामध्ये अल्युमिनियम फॉस्फाईड नावाच्या या केमिकल घटकाचा वापर त्या ठिकाणी करत असताना आपण त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणावरती आपला निष्काळजीपणा त्या ठिकाणी होत असतो. आणि त्यातूनच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या 8-10 दिवसांपूर्वी एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली. त्या कुटुंबामध्ये जी काही 5 वर्षाच्या आतील 2 मुलं आहेत यांना विषबाधा झाल्या कारणानं धान्यामध्ये जे काही केमिकल घटक त्या ठिकाणी वापरला होता याची विषबाधा त्या कुटुंबामध्ये झाल्या कारणानं 2 लहान मुलांचा त्या ठिकाणी दुर्दैवी असा अंत झाला. अशा घटना आपल्या परिसरामध्ये होऊ नये त्यासाठी आपल्याला धान्य साठवणूक करताना धान्याला कीड लागू नये म्हणून काहीतरी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. ही काळजी घेणं म्हणजे नेमकं काय करणं, तर शक्यतो मित्रांनो धान्यामध्ये कीड लागू नये म्हणून आपण आपल्याकडे असणारे घरगुती उपाय योजना ज्या आहेत त्यांचा वापर त्या ठिकाणी प्रकर्षाने करणं गरजेचं आहे. घरगुती उपाय म्हणजे कुठले, तर आपण बघितलं तर आपल्या परिसरामध्ये कडुनिंबाचा पाला असेल, कापूर असेल, कापराच्या ज्या वड्या आहेत, कापराच्या वड्या असतील किंवा तुमच्याकडे लवंग असेल किंवा आपलं खडे मीठ असेल, जाड मीठ असेल, या गोष्टींचा जर वापर आपण आपल्या धान्यामध्ये त्या ठिकाणी साठवणूक करत असताना जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला धान्याला कुठल्याही किडींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही. कारण या ज्या गोष्टी आहेत यांचा आपल्या मानवाच्या जीवनावर म्हणा किंवा मानवाच्या लहान मुलांवर म्हणा किंवा मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा कुठलाही अपाय हा त्या ठिकाणी होत नाही. पण तरी देखील जर आपल्याला त्या ठिकाणी अल्युमिनियम फॉस्फाईड म्हणजेच मार्केटमध्ये सेल्फॉस नावाने पुडी मिळते, त्याचं फ्युमिगेशन ज्यावेळेस आपण धान्यामध्ये जर आपल्याला करायचं जर असेल आणि त्यातून आपल्या किडींचं धान्यामध्ये असणाऱ्या नियंत्रण आपल्याला जर करायचं असेल तर त्या ठिकाणी विशेष काळजी ही आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचं घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर ती काळजी कुठली घ्यायची मित्रांनो, की धान्य साठवणूक करताना पहिली गोष्ट जे आपलं जे काढणी केलेलं धान्य आहे हे पूर्णपणे त्या ठिकाणी वाळलेलं असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण धान्य जर ओलसर त्या ठिकाणी राहिलं तर या केमिकल घटक जो आहे सेल्फॉस आहे याचा जे त्या ठिकाणी फ्युमिगेशन झाल्याच्या नंतर त्यातील गॅस बाहेर निघाल्याच्या नंतर ते आपल्या धान्यामध्ये त्या ठिकाणी धान्याला त्याचा वास त्या ठिकाणी लागू शकतो, पर्यायाने ते आपल्या पोटात जाऊ शकतो. म्हणून पहिली गोष्ट आपल्याला धान्य पूर्णपणे त्या ठिकाणी वाळलेलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या धान्याच्या कोठ्या असतील, पत्र्याचे कंटेनर काही ठिकाणी येतात, अशा हवाबंद असणाऱ्या कंटेनर मध्येच या सेल्फॉसचा वापर आपल्याला त्या ठिकाणी प्रकर्षानं करणं अत्यंत गरजेचं आहे. हे जे काही धान्य आहे हे आपल्याला ठेवताना आपल्या ज्या ठिकाणी आपलं लहान मुलं खेळतात किंवा पाळीव प्राणी आपल्या घरामध्ये असतील तर अशा ठिकाणी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आपल्याला हे धान्य त्या ठिकाणी स्टोअर करणं किंवा साठवणूक करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आपली झोपण्याची खोली असेल, स्वयंपाकघर असेल, अशा ठिकाणी आपल्याला याचा वापर त्या ठिकाणी करायचा नाही. त्यानंतर ही जी पुडी आहे किंवा ही सेल्फॉसचा वापर आपण ज्या धान्यामध्ये करणार आहोत त्याचा पुनर्वापर ज्यावेळेस आपल्याला धान्याचा त्या ठिकाणी करायचं जर असेल तर 24 तासासाठी हे धान्य आपल्याला मोकळ्या हवेशीर त्या ठिकाणी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही धान्याची धान्यामध्ये सेल्फॉस नावाची ही जी पुडी आहे किंवा सेल्फॉस नावाचं हे जे औषध आहे हे ठेवत असताना मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी हातमोजे असतील, डोळ्याला गॉगल असेल, तोंडाला मास्क असेल, या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचा वापर हा करणं अत्यंत गरजेचं आहे. तरी देखील चुकून समजा आपला त्या ठिकाणी जर आपल्या औषधाला त्या ठिकाणी स्पर्श झाला तर त्या ठिकाणी आपल्याला साबणाने आपले हात त्या ठिकाणी स्वच्छ लगेच त्या ठिकाणी तात्काळ आपल्याला धुवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, तरी देखील जर आपल्याला चुकून त्या ठिकाणी मळमळ असेल, उलट्या असेल यासारखी लक्षणं आपल्याला जाणवायला सुरुवात झाली असेल तर अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी त्वरित आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांकडे जाणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्यांना त्या ठिकाणी ते पुडी असेल किंवा तुमचा अल्युमिनियम फॉस्फाईड हा जो घटक आहे याची विषबाधा झाली हे डॉक्टरांना त्या ठिकाणी जाणीव करून देणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून डॉक्टर आपल्याला त्या हिशोबाने त्या ठिकाणी उपाययोजना उपचार आपल्यावरती त्या ठिकाणी करू शकतील. मित्रांनो, ही काळजी आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत घेणं गरजेचं आहे. सुरक्षित आपल्याला त्या ठिकाणी जर जीवन जगायचं असेल तर सुरक्षित विषमुक्त अन्न आपल्याला सेवन आपल्याला करावं लागेल.
विषमुक्त अन्न सेवन करा, काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.